तुला पश्चाताप होते का? तुला पश्चाताप होते का? हा माज तर बघा, अख्ख्या महाराष्ट्राला हदरवून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अखेर पोलिसांनी मोठी कामगिरी केली। 7 दिवसांपासून फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पहाटे 4:30 वाजता अटक करण्यात आली। बावधन पोलीस ठाण्यात पोलीस दोघांना घेऊन आले तेव्हा मीडियाचा गराडा होता। पत्रकारांनी विचारलं, पश्चाताप होतोय का हगवणे? पण राजेंद्र हगवणे मात्र एका हातानं माजोरडेपणाने नकार देत पुढे चालत गेला। ना डोळ्यात पश्चाताप, ना चेहऱ्यावर खंत, अगदी बेदरकारपणात मस्तवालपणात दिसत होता। वैष्णवीनं या छळाला कंटाळून आयुष्य संपवलं, पण ज्या माणसामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याचं मन मात्र अजूनही बदलेलं नाही। काय बोलायचं का तुला? राजेंद्र तुझी का बाजू आरोप कुणाचा आरोप आहे तुझ्यावर? नातेवाईक करतात हगवणे तुझ्या, तुला काय बोलायचं का? हगवणे 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 तुझ्या, तुला काय बोलायचं का? हगवणे हगवणे। अटकेनंतर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। राजेंद्र हगवणे 7 दिवस वेगवेगळ्या गाड्यांमधून फिरत होता, म्हणजेच त्याने पळून जाण्याचं नीट प्लॅनिंग केलं होतं। 17 मे रोजी तो औंध जिल्हा रुग्णालयात गेला होता। 22 मे रोजी तो पुन्हा पुण्यात आला। मग इतक्या वेळा शहरात असतानाही पोलिसांनी त्याला अटक का केली नाही, हाच प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे। या सगळ्या प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, पोलिसांचं नेटवर्क आणि दबावामुळे हगवणे बापलेक अखेर सापडलेच, पण इतक्या दिवसात त्यांनी कुणाच्या मदतीनं लपून छपून फिरायची कसरत केली, कोणी त्यांना मदत केली, याची चौकशी आता जोरात सुरू झाली आहे। हे प्रकरण अजून अनेक थरारक वळण घेणार हे मात्र नक्की आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।